गोरेगाव पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या बांधकामातील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं आज जोरदार निदर्शनं करण्यात आली। तब्बल 248 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय, पण उद्घाटनानंतर लगेचच पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय। या पुलावरील रस्त्याची दुरवस्था, बांधकामातील त्रुटी आणि कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि प्रकल्पाशी संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा आंदोलनकर्त्यांनी केला। तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि उड्डाणपुलाच्या कामाचं स्वतंत्र ऑडिट करण्यात यावं अशी मागणी आरपीआय आठवले गटाकडून करण्यात आली। कामाला 2 ते 3 वर्ष लागले पाहिजे होते, त्याला 7 ते 8 वर्ष लागतात। जिथे 209 करोड मध्ये हा ब्रिज बनला पाहिजे होता, तिथे 248 करोडच्या आसपास ब्रिज जर बनतो तर हे भरपाई तुम्ही कोणाकडनं करणार आहात? त्या 15 दिवसामध्ये तुम्ही ती भरपाई करून देणार आहात का? हा नागरिकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे आणि एवढे पैसे खर्च करूनही तुमचा हा जो ब्रिज आहे तो निकृष्ट दर्जाचा का? हा तुम्ही प्रशासनाला जाब विचारते म्हणून का बोलत नाहीयेत महापौरताई?